8 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. उल्हासनगरमधल्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली. पण तेव्हापासून कल्याण पूर्व मधला गायकवाड विरुद्ध गायकवाड आणि पर्यायानं भाजप विरुद्ध शिंदे हा संघर्ष आणखी तापला. लोकसभा निवडणुकीत गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी थेट श्रीकांत शिंदेच्या विरोधात ठाकरेंच्या वैशाली दरेकरांचा प्रचार केला. तरीही श्रीकांत शिंदे यांनी या मतदारसंघातून लीड घेतलं आणि लोकसभेला बाजीही मारली. आता कल्याण पूर्व विधानसभेसाठी भाजपकडून गणपत गायकवाड किंवा त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे. पण त्यांच्या उमेदवारीला विरोध करत शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांनी अपक्ष लढण्याचा इशारा दिलाय. त्यामुळं आता कल्याण पूर्व मध्ये गायकवाड विरुद्ध गायकवाड या सामन्याचा नवा अंक बघायला मिळण्याची शक्यता आहे. पण हा सामना खरंच होऊ शकतो का? झालाच तर कुणाचं पारडं जड ठरू शकतं? एक हाती वर्चस्वाच्या जोरावर हॅट्रिक करणाऱ्या गणपत गायकवाड यांना मैदान सेफ राहिलंय की श्रीकांत शिंदे फॅक्टर इथं गणित फिरवणारा ठरेल? कल्याण पूर्व मधली समीकरणं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. भाजपचे गणपत गायकवाड हे मागचे 3 टर्म कल्याण पूर्वचे आमदार आहेत. 2009 आणि 2014 मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत बाजी मारली होती. 2019च्या विधानसभेआधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या तिकिटावर निवडून आले. त्यामुळं मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे. आपला माणूस आपला आमदार या स्लोगनमुळे ते चर्चेतही आले होते. पण एका जागेच्या वादातून हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये गोळीबाराची घटना घडली आणि गणपत गायकवाड तुरुंगात गेले. आता ते तिकिटासाठी पुन्हा इच्छुक असल्याचं सांगितलं जात असलं तरी त्यांना तिकीट देऊन भाजप विरोधकांना टीका करण्यासाठी आयतं कोलीत देण्याची संधी कमी असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे त्यांच्याबद्दल मतदारसंघात प्रचंड नाराजी असल्याचंही सांगितलं जात आहे. पण जर गणपत गायकवाड विधानसभेच्या मैदानात नसतील तर त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवण्यात येते. फेब्रुवारी महिन्यात गोळीबाराची घटना घडल्यानंतर कल्याण पूर्व मधल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदेच्या विरोधात ठराव केला होता. महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यामध्ये जी गोळीबाराची घटना घडली होती त्याला श्रीकांत शिंदे यांचे कार्यकर्ते विरुद्ध स्थानिक भाजप मधल्या संघर्षाची किनार असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळं सुलभा गायकवाड यांनी लोकसभेला महायुतीच्या विरोधात जात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा प्रचार केला होता. त्यानंतरही त्या मतदारसंघात चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. लोकांमध्ये जाऊन भूमिपूजनाचे कार्यक्रम घेत त्यांनी मतपेरणी करायला सुरुवात केली आहे. गणपत गायकवाड यांना अटक झाल्यानं सुलभा गायकवाड यांच्या मागे सहानुभूती असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जरी गणपत गायकवाड यांना तिकीट मिळालं नाही तरी सुलभा गायकवाड यांनी फिल्डिंग लावल्याचं चित्र मतदारसंघात आहे. पण सुलभा गायकवाड यांना अंतर्गत आव्हान आहे ते महायुतीमधून. शिंदे गटाकडून इथं निलेश शिंदे, विशाल पावशे आणि महेश गायकवाड यांची नावं चर्चेत आहेत. गणेशोत्सवात विशाल पावशे यांचे बॅनरही मतदारसंघात लावण्यात आले होते. पण गोळीबाराची घटना, शहराध्यक्ष म्हणून असलेला सपोर्ट आणि श्रीकांत शिंदे यांचे विश्वासू अशी ओळख असल्यानं तिकीट मिळवण्याच्या शर्यतीत महेश शिंदे यांचं नाव पुढे असल्याची चर्चा आहे. आता या संघर्षात नेमकं कुणाचं पारडं जड ठरू शकतं हे पाहूच. पण त्याआधी महाविकास आघाडीमधलं चित्र काय आहे ते जाणून घेऊयात. महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाकडून धनंजय बोडारे, रमेश जाधव आणि हर्षवर्धन पालांडे इच्छुक आहेत. तर काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी या जागेवर दावा सांगितलाय. या नेत्यांची आपापल्या पॉकेट्समध्ये ताकद आहे. ही जागा काँग्रेसला सुटण्याची शक्यता कमी असल्यानं ठाकरे गटाकडून बोडारे यांच्या नावावर शिक्का बसू शकतो अशी चर्चा आहे. कारण 2019 ला अपक्ष लढत बोडारे यांनी 48,000 मतं मिळवली होती. त्यांना यावेळी पक्षाचा पूर्ण पाठिंबा देऊन ठाकरे गट ताकद लावण्याची शक्यता आहे. पण इथं आणखी एक चर्चा अशी सुरू आहे ती म्हणजे ठाकरे गट लोकसभेत सुलभा गायकवाड यांनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून त्यांचं नाव पुढे आल्यास त्यांना पाठिंबा देऊ शकतो असं स्थानिक पत्रकार सांगतात. आता या मतदारसंघात मनसेचा फॅक्टर सुद्धा आहे. कल्याण ग्रामीण मध्ये मनसेचे राजू पाटील आमदार आहेत. त्यांच्या प्रभावामुळे इथं मनसेचा एक गट ऍक्टिव्ह असल्याची चर्चा आहे. साहजिकच मनसेकडून इथं उमेदवार उभा केला जाणार का आणि केलाच तर तो नेमका कुणाला डॅमेज करणार हे सुद्धा महत्वाचं ठरेल. इथल्या जातीय समीकरणांचा विचार केला तर कल्याण पूर्व मध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या आगरी समाजाची मतं निर्णायक ठरतात. सुलभा गायकवाड आणि महेश गायकवाड हे दोघंही आगरी समाजातूनच येतात. त्यामुळं जातीय समीकरणात दोन्ही बाजूंचं पारडं तुल्यबळ समजलं जातं. दुसरीकडे
महाविकास आघाडीकडूनही आगरी समाजाच्या उमेदवाराला तिकीट मिळण्याची शक्यता आहे. साहजिकच आगरी मतांमधलं विभाजन अटळ आहे. मतदारसंघात दलित समाजही निर्णायक असल्यामुळं इथं वंचितनं उमेदवार दिला तर दलित मतं महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता कमी आहे. थोडक्यात जातीय समीकरणांवर इथली निवडणूक फिरण्याची शक्यता तशी कमीच आहे. मग इथली निवडणूक कशाच्या जोरावर फिरू शकते? तर इथं श्रीकांत शिंदे फॅक्टर निर्णायक ठरणार आहे. आता कल्याणमध्ये शिंदे विरुद्ध भाजप हा संघर्ष नवा नाही. कल्याणचे सलग 3 टर्म खासदार असलेल्या श्रीकांत शिंदे यांचा इथं होल्ड आहे. कार्यकर्त्यांची चांगली फळी आहे. पण इथल्या भाजप आमदारांसोबत शिंदेचे सूर फारसे जुळले नसल्याची चर्चा लोकसभेच्या आधी रंगली होती. त्यातूनच लोकसभेला कल्याणची जागा श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सोडू नये असा दबाव स्थानिक भाजप नेत्यांनी टाकल्याची चर्चा झाली. सुलभा गायकवाड यांनी तर उघडपणे श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात प्रचार केला. पण तरीही श्रीकांत शिंदे यांनी 2 लाखांच्या फरकानं विजय मिळवला. कल्याण पूर्वमध्ये श्रीकांत शिंदेच्या विरोधात फिल्डिंग लागली असली तरी इथून श्रीकांत शिंदे यांना 87,129 मतं, वैशाली दरेकर यांना 54,533 मतं मिळाली होती. श्रीकांत शिंदे यांच्याकडे 32,596 मतांची आघाडी होती. थोडक्यात इथं स्थानिक भाजपचा विरोध, गणपत गायकवाड यांच्याबद्दल असलेली सहानुभूती आणि ठाकरे गटाची ताकद असे अनेक मुद्दे विरोधात असले तरी श्रीकांत शिंदे यांचं वर्चस्व दिसून आलं होतं. साहजिकच विधानसभेलाही इथं श्रीकांत शिंदे फॅक्टर निर्णायक ठरणार आहे. जर भाजपनं हट्टानं ही जागा गायकवाड यांच्यासाठी घेतली तर श्रीकांत शिंदे महेश गायकवाड यांच्याबद्दल काय निर्णय घेणार यावर गायकवाड यांच्यासाठी आपला बालेकिल्ला राखणं सोपं आहे की अवघड हे ठरणार आहे. जर शिंदेंनी ही जागा आपल्याकडे घेत महेश गायकवाड यांच्या मागे ताकद लावली तर गणपत गायकवाड यांच्या कुटुंबियांनी बंडखोरी केल्यानंतरही त्यांच्यासाठी सामना कठीण ठरू शकतो. पण इथं गणपत गायकवाड यांनी 3 टर्म मध्ये जमवलेला कनेक्ट, सुलभा गायकवाड यांनी स्वतःबद्दल तयार केलेली सहानुभूती यामुळं महेश गायकवाड यांना श्रीकांत शिंदेच्या पाठिंब्याशिवाय लढा देणं म्हणावं इतकं सोपं नसणार आहे. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी महेश गायकवाड यांच्या भूमिकेबद्दल बोलताना महायुतीच्या धर्माचं पालन केलं जाईल. महेश गायकवाड यांच्या बंडखोरीच्या घोषणेकडे पक्षातल्या प्रमुख नेत्यांचं लक्ष असेल. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल असं विधान केलं असलं तरी तिकीट वाटपाबद्दल काय निर्णय होणार आणि श्रीकांत शिंदे आपलं वजन कोणाच्या पारड्यात टाकणार यावर कल्याण पूर्वच्या लढाईचं गणित अवलंबून असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? कल्याण पूर्वमध्ये पुन्हा गायकवाड विरुद्ध गायकवाड असा सामना होईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.